महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. राज्यातील शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांची तब्बल 48,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिले माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे राज्यातील बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात बोगस बियाणं विक्रीच्या घटना दरवर्षी पेरणीच्या काळात समोर येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक, शारीरिक आणि मानसिक नुकसानीला सामोरं जावं लागतं. याला चाप बसावा यासाठी आता राज्याच्या कृषी विभागानं महत्त्वाची पावलं उचलली आहेत. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत बोगस बियाणांबाबत जबाबदारी निश्चित करण्याच्या प्रक्रियेवर चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या बियाणे विषयक तक्रारींवर तातडीने कारवाई, तपासणी प्रक्रियेत पारदर्शकता, गुणवत्ता नियंत्रण अधिक प्रभावीपणे करणे तसेच निकृष्ट बियाणांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय उपाययोजनांचा नव्या धोरणात समावेश करण्यात येणार आहे. बनावट बियाणे तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे दुबार पेरणीची वेळ आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. डीपीडीसी निधीतून संबंधित शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून करण्यात आली आहे. नियमबाह्य कारभार आणि रक्त चोरीच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या मुंबईतील जे महानगर रक्तपेढीचा परवाना अन्न आणि औषध प्रशासनानं अखेर रद्द केलाय. संपूर्ण प्रकरणात बदलापूर येथील माया ब्लड सेंटरचं कनेक्शन समोर आलं होतं. तपासणी न करता तब्बल 50 रक्तपिशव्या बदलापूरला पाठवल्याचं उघड झाल्यानंतर बदलापुरातील माया ब्लड बँकेचा परवाना कायमचा रद्द करण्यात आलाय. निवडणूक लढवूनही विहित मुदतीत खर्चाचा हिशोब सादर न करणे पुणे विभागातील 24 उमेदवारांना चांगलेच महागात पडले आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सांगली, मिरज, कुपवाडा महापालिका आणि पुणे जिल्ह्यातील चाकण व फुरसुंगी, उरोळी, देवाची नगर परिषदेच्या एकूण 24 उमेदवारांवर पुणे विभागीय आयुक्त शीतल तेलीउगले यांनी पुढील 3 वर्षांसाठी अपात्रतेची मोठी कारवाई केली आहे. संबंधित उमेदवारांना 13 जुलै 2026 रोजी विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी दरम्यान आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. मात्र उमेदवारांकडून समाधानकारक खुलासा न मिळाल्याने ही कडक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये चाकण परिषदेचे 10, फुरसुंगी, उरोळी, देवाची नगर परिषदेचे 13 आणि सांगली, मिरज, कुपवाडा मनपाच्या 1 उमेदवाराचा समावेश आहे. यापूर्वी पुणे मनपा आणि पंढरपूर, अक्कलकोट नगर परिषदेच्या 40 उमेदवारांवर अशीच कारवाई झाली असून आतापर्यंत विभागातील एकूण 64 उमेदवारांना निवडणूक खर्च न दिल्याने अपात्र घोषित करण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यांची सून गिरिजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून विनायक राऊत आणि गीतेश राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी विनायक राऊत यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र या अर्जावर मुख्य सुनावणी 23 जुलै रोजी होणार असून तोपर्यंत न्यायालयाने राऊत यांना कोणतेही अंतरिम संरक्षण दिलेले नाहीये. न्यायालयाने तात्काळ दिलासा नाकारल्यामुळे पोलीस चौकशीसाठी विनायक राऊत यांना 23 तारखेच्या आधी कधीही ताब्यात घेतलं जाऊ शकतं अशी माहिती समोर येते. राज्य परिवहन प्राधिकरणाची बुधवारी होणारी पूर्वनियोजित बैठक रद्द झाल्याने राज्य परिवहन महामंडळाची प्रस्तावित भाडेवाढ तुर्तास टळली आहे. दरम्यान महामंडळाने हंगामी अर्थात उन्हाळी भाडेवाढीला आणखी 15 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता 31 जुलैपर्यंत 10% भाडेवाढ लागू राहणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक आता शुक्रवारी होणार असून त्यात प्रस्तावित भाडेवाढीवर निर्णय अपेक्षित आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत विविध विद्यार्थी संघटनांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाकडून प्रस्तावित असलेली संगणक आधारित परीक्षा पद्धती लगेच लागू न करता ती ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तोपर्यंत विद्यार्थ्यांना कोणताही फटका बसू नये म्हणून विद्यमान प्रचलित लेखी पद्धतीनेच परीक्षा सुरू ठेवाव्यात असे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले आहे. पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवेला नवीन मुहूर्त मिळालाय. ही मेट्रो सेवा जुलैच्या अखेरीस अथवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे नियोजन आहे. या मेट्रोमुळे IT कर्मचाऱ्यांसह लाखो पुणेकरांचा प्रवास आता सुकर होणार आहे. कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईतून कोकणात जाण्यासाठी तब्बल 7 ते 8 तासांचा कालावधी लागतो. मात्र येत्या 15 ऑगस्ट पासून हा वेळ वाचणार आहे. कोकणातील नागरिक फक्त 1 तासात कोकणात पोहोचू शकतात. कारण 15 ऑगस्ट पासून सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून नवी मुंबईपर्यंतची विमानसेवा सुरू होणार आहे. यामुळे प्रवाशांना त्यांचा प्रवासाचा वेळ वाचवता येणार आहे. दरम्यान गणेशोत्सव अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपला असून या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाहीये. विधेयकाबाबत राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष किंवा महाविकास आघाडी समोर कोणतेही लेखी प्रस्ताव आलेले नाहीये. त्यामुळे आम्ही त्याबाबत बोलू शकत नाही. पण तसा प्रस्ताव आला तर आम्ही 24 तासात भूमिका मांडू, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे. आणि औषधांच्या सुरक्षिततेबाबत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रशासनाने आता तक्रार नोंदवण्यासाठी एक अत्याधुनिक ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ झाली असताना आता पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा दिलाय. विशेषतः मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाल्याने पुढील काही दिवस वातावरणात बदल कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. घरातील गॅस सिलेंडर अचानक संपला आणि स्वयंपाक अर्धवट राहिला तर आता काळजी करण्याची गरज नाही, कारण लवकरच किराणा, दूध किंवा भाजीपाला जसा काही मिनिटात घरी पोहोचतो तसाच LPG गॅस सिलेंडरही स्विगी, इन्स्टामार्ट वरून ऑन डिमांड ऑर्डर करता येणार आहे. देशात प्रथमच अशी सेवा सुरू होत असून तिची सुरुवात बेंगळुरू मधून केली जाणार आहे. क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म स्विगी, इन्स्टामार्टने सरकारी तेल कंपनी HPCL सोबत भागीदारी करत ही नवी सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि प्रशासनावर आपल्या तडाखेबंद कार्यपद्धतीने दीर्घकाळ ठसा उमटवणारे राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 2026 मधील राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींच्या अधिकृत शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत अजित पवार यांच्या जयंतीचा समावेश करण्यात आलाय. या संदर्भातील अधिकृत परिपत्रक राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी जारी केले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अजित पवार यांच्या प्रदीर्घ लोकसेवेचा आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासातील त्यांच्या अभूतपूर्व योगदानाचा खऱ्या अर्थाने शासकीय गौरव करण्यात आलाय.